तुम्हाला काही शंका निर्माण झाली असेल तर शंका विचारा. हा हो बरोबर. भूत लागणं ही व्यक्ती जी असते ती व्यक्ती तुम्ही बघितले का? भूत लागलेली व्यक्ती कधी? ओके, तुम्ही एकदा बघा भूत लागलेली व्यक्ती कशी वागत असते, बडबडत असते. भूत लागलेली व्यक्ती जी असते ती व्यक्ती जोर जोरात ओरडत असते. ती अशी स्वतःचा केस वगैरे ओढण्याचा प्रयत्न करत असते किंवा कपडे फाडण्याचा प्रयत्न करत असते किंवा ती अशी कोणाला आवडत नसते, ती सुसाट सुटत असते. त्या व्यक्तीच्या मेंदूचा संपूर्ण ताबा शरीरावरचा सुटलेला असतो. आणि तो का सुटलेला असतो? तर मनामध्ये, तिच्या मानसिकतेमध्ये बिघाड झालेला असतो. आणि हा जो बिघाड आहे, हा बिघाड म्हणजे एक मानसिक रोग असतो. भूतानी झपाटणं हा मानसिक रोग आहे. आमचं जे केंद्र आहे आकार फाउंडेशनचं, त्या ठिकाणी भूतानं झपाटलेल्या व्यक्तींवर आम्ही मानसिक उपचार करून, म्हणजे केवळ समुपदेशन करून, काउन्सिलिंग करून भूत घालवलेले. भूत त्यांचं कायमचं गेलेलं आहे. कारण त्यांच्या डोक्यामध्ये किंवा देवी अंगात येणं, उदाहरणार्थ देव अंगात येतो किंवा देवी अंगात येणे नसतं, तर डोक्यामध्ये ह्या झालेल्या बिघाड कारणीभूत असतो. आणि हा का बिघाड त्यांच्या जीन्स मधून होत नाही, परिस्थितीतनं उद्भवलेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ सासू जर छळत असेल सुनेला, तर सुनेला ताण येणार की नाही? रोज स्ट्रेस येणार की नाही? आणि स्ट्रेस आला तर मग ती काय करते? देवाजवळ जाऊन बसते आणि देवाला काय म्हणते? मला मदत कर. आणि देवाला मदत कर म्हणत असताना तिला भास व्हायला लागतात, देव मला मदत करायला लागलाय. तिला कधी असं वाटतं की देवच माझ्या अंगात आलाय, मग ती नाचायला लागते. ऍक्च्युली देव वगैरे असं काही अंगात येत नसतं. त्याला हिस्टेरिया किंवा उन्माद विकृती म्हणतात. आणि अशी विकृती दुरुस्त करता येते. हे आपल्या लोकांना माहिती नाही. मग तुम्ही माकुबाईला गेलात किंवा तुम्ही आणखी कुठेतरी दर्ग्यात गेलात, लोक अंगातून नाचत असतात, भूतासारखी भूत लागल्या म्हणून पळत असतात, त्यांना भूत उतरवणारे मांत्रिक पण असतात. पण हा मानसिक रोग आहे. आणि हा मानसिक रोग दुरुस्त करण्यासाठी सायकियाट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट ह्या दोघांकडे पाठवावं लागतं. त्यांना लिंबाणी मारून हे करा किंवा मग बांधून ठेवा आणि त्या झाडाला बांधून तिथे उतरवा किंवा नांदरे दर्ग्यात ते मंत्रला पाणी पाजा, असलं काही करायची का नाही? हे अघोरी उपचार झाले. त्याच्यासाठीच तर कायदा केला. भूत उतरवण्याच्या बहाण्याने जर इजा झाली तर या कायद्याप्रमाणे शिक्षा होते. 6 वर्षाची शिक्षा आहे. भूतप्रमाणेच निर्मल बाबा म्हणून एक महाराज आहे, ते सांगतात की तुमच्या गृहस्थी चांगली चालण्यासाठी दिशा चुकलेले स्वयंपाकघराची बदलावी पूर्वी पश्चिमेला करा, आणि हे नॅशनलाइज टीव्हीवर दाखवतात. हे कसं काय बंद आहे आमचं सांग? तसं बघितलं तर आपलं संपूर्ण भारतातली व्यवस्था, राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था ही जी आहे त्यातले बहुसंख्य जण अंधश्रद्धा मांडणारे आहेत का ते बुद्धिवादी आहेत? बहुसंख्य लोक. आपण भारतापुरता विचार करू, जगाचा जाऊ दे तिकडे, त्यांचे राज्य बघते. त्यांनी आता प्रश्न विचारला आपल्या भारतात. प्रश्न का विचारलाय? कायद्यानुसार आपण त्याच्यावरती गुन्हे वगैरे तुम्ही टाकताय असं चालतं. मी तेच म्हणतो की असं नॅशनल टीव्हीवरती निर्मल बाबा सारखा माणूस म्हणतोय की जर रस्ते चांगली चाललेली नाही, तू सॅमसंग मोबाईल वापर बंद कर, नोकिया वापरून असं बोललेलं व्हिडिओ शूट केलेलं. 2 पातळ्यांवर आपण हे करू शकतो. 2 पातळ्यांवर. नंबर 1 म्हणजे की त्या बुवा महाराज किंवा अशा व्यक्ती फसवण्याचं त्यांच्यावर केसेस करणं. आणि नंबर 2 त्यांच्याकडे जाणारे त्यांना शहाणं करणं. दोन्ही पातळ्यांवर काम करावं लागतं. पैकी त्यांच्यावर केसेस जर करायचे असतील तर निर्मल बाबासाठी आज केस करायची ठरवली आपण, तर तसा त्याच्यासाठी कायदा अस्तित्वात नाही. निर्मल बाबासाठी, हे जे इंटरनॅशनल बाबा आहेत, आपले सगळे बाबा आहेत, गावातला मांत्रिक असतो, जिल्ह्यातला डिस्ट्रिक्ट बाबा असतो, नॅशनल बाबा असतात आणि इंटरनॅशनल बाबा असतात. त्यापैकी इंटरनॅशनल बाबा आणि नॅशनल बाबा त्यांच्यासाठी कायदे नाही आहेत. मी अगदी उघडपणे सांगतो, सत्यसाई बाबा त्याच्या पायाशी सगळ्या पक्षाचे पंतप्रधान जाऊन बसलेले आहेत. तो हवेतून सोन्याची चेन काढतो, चमत्कार करतो. कायदा कोणी पाळायला पाहिजे? पंतप्रधानांनीच पाळायला पाहिजे ना. पाळतात का? तेच पाळत नसतील तर चमत्काराचा उघडपणे पुरस्कार करतात. कसा पुरस्कार करतात? आमच्या वेदांच्या काळी विमानं होती, करतात ना. कोण करणार केस? आम्हाला सांगलीत करायची म्हटली एखादी केस
तर 100 कोण येतात? आम्ही चळवळीतले कार्यकर्ते असून आम्ही या सगळ्या प्रेशर्सना मोडून काढलेल्या आहेत, म्हणून आमची चळवळ जास्त पुढे आहे. मला स्वतःला बुवा पकडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर अमुक एका आमदाराचा अमुक एका खासदाराचा फोन आलाय, PI आलेला आहे, PSI आलाय असं आम्हाला सांगायचं. मी त्यांना सांगायचो, त्यांना माझ्याकडे एकतर फोन द्या, मी बोलतो त्याच्याशी, नाहीतर त्यांना सांगा तुम्ही इथे या, तो महाराज चांगला आहे ना तर तुम्ही इथे या. हे आम्ही सांगलीच केलेलं आहे. पण नॅशनल लेवलला कोण करणार? मर्यादा आहेत, त्या चळवळीच्या पण मर्यादा आहेत आमच्या. कारण हे चळवळ मोठी झाली तर ते घडणार आहे, नाहीतर नाही घडणार. पण लोकांनी बुद्धिवादी बनायचं की नाही, मानसिकदृष्ट्या निरोगी बनणं हे त्याच्यावरचं महत्वाचा उपाय आहे. कारण मी स्वतः 300-400 बुवा पकडलेले आहे. माझं मत असंच म्हणलंय की त्या बुवांच्या दरबारात जाणारे लोक पण मूर्ख आहेत ना, त्यांनाही शहाणं करायचं नाही आपल्याला, त्यांना आपण नाही का शहाणं करायचं. म्हणून तर दोन्ही बाजू आहेत, म्हणजे मानसिक आरोग्य पण आहे आणि हे पण आहे, दोन्ही करणं गरजेचं आहे. नाही, तो जो भक्त होता तो त्याचा स्वतःचा शिष्यच होता. भक्त हे शिष्य लोक काय करतात, भक्तांमध्ये बसतात, चमत्कारांचे प्रचार करत राहतात, ते सांगत राहतात, पसरत राहतात. त्यांची ती स्ट्रॅटेजी असते, एक प्रकारची गुन्हेगारी स्ट्रॅटेजी असते, पण ते करत असतात. त्यांची सर ती सेवा बंद झाली ना, परत आणि चालू झाली. कोणाची? नरेंद्र महाराज. होणार की ते शिवसेनामध्ये आहे. म्हणजे त्या मध्ये केस आल्यावर बंद होते. हा, केस आल्यानंतर मध्ये बंद होते ना ते. नाही तेवढा पुरतो, परत उघडतात ते दुकान आपलं स्वतःच. सगळे महाराज बुवा अगदी सुखाने चालू ठेवतात. आपली समाज, म्हणून मी मगाशी म्हटलं, समाजाची व्यवस्था, त्याच्यात बहुसंख्य जर अंधशब्द असतील त्या व्यवस्थेमध्ये, तर तुम्ही कोणाला रोखणार? इथं या ठिकाणी विश्रामबागलाच या ठिकाणी असलेलं बाळू मामाचं मंदिर बांधलेलं अनधिकृत जागेमध्ये आम्ही केस केली त्याच्यावर. मी स्वतः त्या ठिकाणी गेलो, आम्ही केस केली, ती कोर्टात आता केस चालू आहे. काय चालू आहे आता तिथे? तो स्वतः इंजिनियर आहे, इंजिनिअरिंगला होता, ते सोडून आता तो तिथे, ते दोघं भाऊ तिथे ते करतायत. काय चालू आहे? म्हणजे लोकांची सुद्धा मानसिकता निरोगी बनवणं हे काम आहे ना, ते तर आपण करतोच आहे. म्हणून तर आज मी इथे व्याख्यानाला आलो. पण हे मी एकट्याचं काम नाही हो, हे सगळ्यांचं काम आहे, सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे. त्या ठिकाणी त्या असे महाराज तुम्ही पकडून काय त्या किती पकडणार आणि काय त्याच्यामध्ये घडणार? लोकांना एवढं कळेल की हा महाराज खोटारडा आहे, बंधू आहे, पण ते लोक दुसऱ्या महाराजाकडे जातील, त्याच्यापेक्षा चांगला महाराज बघूया म्हणतील. त्यांच्या मनातली भीती, त्यांच्या मनातली असुरक्षितता, त्यांच्या मनातली काळजी हे दूर कशी होणार? दूर होण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. सामाजिक व्यवस्था त्याला पूरक पाहिजे. समाजामध्ये आज तुम्हाला भीती दूर होईल अशी व्यवस्था आहे? आज तुमची मुलगी जर 16 वर्षाची असेल, तिला घरात रात्री 9 वाजता तुम्ही एकटे पाठवू शकता? वातावरण काय आहे समाजामध्ये? तेच तुम्ही युरोपमध्ये जा, युरोपमध्ये त्या ठिकाणी व्यवस्था चांगली आहे, म्हणून असे दरबार भरत नाहीत त्या ठिकाणी. हे आमच्या देशातच फॅड आहे. त्या ठिकाणी तिथले लोक, आज अमेरिकेत तुम्ही जर गेला, अमेरिकेचा सर्वे असं सांगतो की 52% लोक आज देव, धर्म, अमुक अमुक गोष्टीवर विश्वास न ठेवणारे झालेले आहेत. का? समाज व्यवस्था त्यांची तिथं त्यांना पूरक आहे, त्यांना सुरक्षितता देणारी आहे. स्वीडन किंवा नॉर्वे सारखे देश जे आहेत ते तर 100% नास्तिक आहेत, ते तर देवधर्म काय म्हणत नाहीत. आणि त्या ठिकाणी बलात्काराचं प्रमाण हे 0 आहे त्या देशामध्ये. कारण सेक्स एज्युकेशन त्या देशामध्ये इयत्ता 4थी पासून दिलं जातं. आमच्या देशात दिलं जातं सेक्स एज्युकेशन म्हटलं की मोर्चे निघतात लगेच शाळांवर. व्यवस्था पण तशी चांगली लागते, राज्यकर्ते पण चांगले लागतात, आणि ती जनता सुद्धा सुदृढपणाची लागते. तेव्हा कुठे हे सगळं थांबतं. केवळ अंधश्रद्धा निर्मूलनामुळे थांबणार नाही, फार कठीण आहे, तेवढं शक्य नाही आहे ते. आणि त्यामुळे नरेंद्र महाराज हा त्या ठिकाणी ते चालूच ठेवतो. दुकानं हे त्यांची चालूच राहतात, त्यांना रसद पण पुरवली जाते, सगळंच घडत राहतं. हा, वास्तुशास्त्र हे फलज्योतिषामध्ये येते. फलज्योतिष शास्त्र आपण त्याला म्हणतो. फलज्योतिषाचं उपांग म्हणजे वास्तुशास्त्र आहे. मी स्वतः वास्तुशास्त्रावर एक पुस्तक लिहिलं आहे, भ्रामक वास्तुशास्त्र म्हणून. त्याचं प्रकाशन पुण्यामध्ये डॉक्टर जयंत नारळीकरांच्या हस्ते आणि श्रीराम लागूंच्या हस्ते झालं. ते पहिलं पुस्तक आहे की वास्तुशास्त्र कसं खोटं आहे हे सांगणार.
वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्हाला एक किस्सा सांगतो म्हणजे लक्षात येईल की स्टार टीव्हीवर पूर्वी एक प्रोग्राम चालायचा, त्याचं नाव होतं शॉटगन शूट. शॉटगन शूट म्हणजे शत्रुघ्न सिन्हाचा तो कार्यक्रम होता. हफीज कॉन्ट्रॅक्टर म्हणून एक मोठे बिल्डर आहेत मुंबईचे. हफीज कॉन्ट्रॅक्टर, मी आणि एक वास्तुशास्त्री, मुंबईचे प्रसिद्ध वास्तुशास्त्री, तिघांचा असा डिबेट ते घेतात. त्यावेळी मी त्या डिबेटला गेलो होतो. त्या ठिकाणी शत्रुघ्न सिन्हाने एक स्वतःची एक स्टोरी सांगितली. तो म्हणाला, मी बिहारच्या एका अशा गावातून आलो की ज्या गावामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधलेलं नव्हतं, पूर्ण वास्तुशास्त्राच्या विरोधात होतं. म्हणजे पूर्वेकडे घराचं तोंड पाहिजे ते पश्चिमेकडे होतं, आणि उत्तरेकडे जर तुमचं सगळं कुबेराची हे असते म्हटल्यानंतर पैशाचं असायला पाहिजे, आमचं पश्चिमेकडे होतं, तिजोरी वगैरे. तर त्या घरातनं मी शिकून मोठा झालो, बाहेर पडलो, आणि मी स्वतः नट झालो. माझा भाऊ डॉक्टर झाला आणि तो लंडनमध्ये असतो, आणि आम्ही आता सक्सेसफुल झालो त्याच घरातनं. आणि पुढे जाऊन तो म्हणाला, मुंबईतून मी राहिलो, आज मी नट म्हणून आज वावरतोय. आता माझे पिक्चर आता, कारण मी आता म्हातारा झालो तेव्हा माझे पिक्चर आता कमी झालेले आहेत, पण माझ्याकडे पिक्चर अजून येत नाही आहेत, सिनेमे येत नाहीत. म्हणून आज काही वास्तुशास्त्री माझ्या घरी आले, माझ्या बायकोला असं म्हणाले की तुझ्या घराची रचना वास्तुशास्त्राप्रमाणे नाहीये, म्हणून तुझ्या नवऱ्याला हल्ली कामं मिळत नाहीत. म्हणून त्यांनी 25 लाख रुपये खर्च करून सगळे बदल केले. शत्रुघ्न सिन्हा त्यावेळी शूटिंगला बाहेर गेला होता. शत्रुघ्न सिन्हा जेव्हा परत आला तेव्हा त्याला त्याचा समोरचा गेटच बदललेलं दिसत, दुसरीकडेच कुठेतरी गेलो होतो. तो शोधत गेला, मग आतमध्ये गेला, हॉल पण दिसेना. आतमध्ये गेल्यानंतर मग त्याने विचारलं बायकोला, हे काय सगळं काय बदलून ठेवलेलं आहे? तो म्हणाला, माझ्याकडे एक वास्तुशास्त्री आला होता. तो म्हणाला की तुम्हाला कामं मिळत नाही पिक्चर मध्ये आता, त्याचं कारण की वास्तुशास्त्र तुमचं बरोबर वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधलेलं नाही म्हणून. आणि पुढे शत्रुघ्न सिन्हा असं म्हणाला, आता हे घडून 3 वर्ष होत आली, मला अजून एका सुद्धा सिनेमात काम मिळालेलं नाही. वास्तुशास्त्राचे आम्ही वेगवेगळे सर्वे घेतलेले. पूर्वेकडे माझा स्वतःचा दवाखाना, तुम्ही जर आलात लवली सर्कलला तुम्हाला दिसेल माझा स्वतःचा दवाखाना पश्चिमेकडे तोंड करून आहे. मला गेले 30 वर्ष पेशंटचा खंड पडलेला नाही. अजिबात मला प्रॅक्टिसमध्ये कुठेही खंड पडलेला नाही. मला काही अडचण आली नाही माझ्या प्रॅक्टिसमध्ये. आणि हे स्वतः मी सांगितलं, माझ्या दवाखान्याची चौकट उभे करायला गौंडी घाबरत होते, कारण मी अमावस्याला उभी केली ती. घाबरत होते ते. मी म्हटलं की मी उभी करतो, आणि मी स्वतः उभं राहिलो. त्यानंतर मग गौंड्यांनी सुरुवात केली. म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा तिथंच येतो आपण की मन तुमचं जर खंबीर असेल आणि मन तुमचं जर तुम्हाला स्वतःला विवेकी मी वागतोय असं सांगत असेल तर तिथं काही प्रश्न येत नाही. सर, आपण एका ठिकाणी जातो, सत्संगसारखं तुम्हाला अशी मार्ग सांगितलं जातं, हो, आणि बसतो, तिथे जातो, पूजा म्हणजे भजन म्हणतो, गाणी वडवडतो, आपल्याला ऐकायला बरं वाटतं. हो. ते एखादा गुरुचा फूट लावला असतो, तर नारळ वाढवलं जात नाही, उदबत्त्या लावल्या जात नाही, अंगाला लावला जात नाही, काही सांगितलं जात नाही. आई वडिलांची सेवा करा, सत्य बोला, प्रामाणिक राहा. हो. त्याला तुम्ही अंधश्रद्धा बोला. जेव्हा एखादा महाराज सांगतो की तुम्ही तुमच्या आई बाबांशी चांगले वागा, एखादा महाराज सांगतो, तेव्हाच तुम्ही ऐकणार आहात का? असं काही नाही, असं नाहीये. बरोबर आहे, त्याचं उत्तर नाही असेल. मग जर तसं नसेल तर माझ्या आई बाबांशी चांगलं वागणं हे माझं कर्तव्य आहे असं मी का नाही म्हणायचं? मी एवढी बुद्धी नसेल मला तर. करेक्ट. मग निर्बुद्ध माणसं जेव्हा जातात तेव्हा ती बुवा जे म्हणतील ते सगळं ऐकायला लागतात, राईट? बुवागिरी काय केली असं मला. त्याच्यामध्ये मी ते सांगतोय, पुढे येतोय मी, की जेव्हा तो असं सांगतो की हे बघा, तेव्हा तो काय सांगत असतो? एक इथिक्स सांगत असतो, नीतिशास्त्र सांगत असतो. नीतिशास्त्र म्हणजे काय? खोटं बोलू नये, चांगलं वागावं. मग आपल्याला काय वाटतं? महाराज खूप चांगले आहेत, महाराज खूप मोठे आहेत. आणि मग महाराज पुढे काय म्हणतात? महाराज असं म्हणतात की तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर हा जो मी आता दिलेला ताईत आहे हा तेवढा गळ्यात बांध. तिथं सुरुवात होते. आणि असं जेव्हा सांगायला सुरुवात होते तेव्हा ती बंधुगिरी होते. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीनं सांगितलेलं आहे म्हणून मी नीतिमान आहे, एखाद्या महाराज किंवा कोणी असेल त्यांनी सांगितलं म्हणून मी नीतिमान आहे असं तुम्ही मांडणारे असाल तर ती अंधश्रद्धा नाहीये. पण ती गोष्ट परावलंबित्वाची. एखाद्या महाराजांनी सांगितलं म्हणून मी नीतीने वागतो आणि नीती म्हणते म्हणून मी तसं वागतो, याच्यामध्ये फरक असतो.
मी नीतीनीच वागणार असं जर ठरवलं असेल तर मला कुठल्या महाराजांना सांगण्याची गरज आहे का? नाही. नीती म्हणजे इथिक्स नावाचं शास्त्र आहे, सॉक्रेटिसने मांडलेलं शास्त्र आहे. इथिक्स म्हणजे नीतिशास्त्र. कसं कोणाशी किती चांगलं वागायचं ते आम्ही कधी वाचलंय का? नाही. आमच्या शिक्षण क्रमात कधी शिकवले का? नाही. आणि जर ते नसेल तर मी कसं वागायचं याचं प्रशिक्षणच मला जर मिळालेलं नसेल तर मी कसं वागायचं याच्या बाबतीत माझ्या मनात गोंधळ निर्माण झाला. आणि गोंधळ निर्माण झाला मग महाराजांनी मला शिकवलं आणि मला समजलं. ओके फाईन, दॅट इज नॉट अंधश्रद्धा. पण मी त्यांनी सांगितल्यानंतर तो जेव्हा जेव्हा सांगेल तेव्हाच मी जर मानायला लागलो प्रत्येक गोष्ट, तेव्हाच जर मी मानायला लागलो तर मी मग त्याचा अंधभक्त झालो. मी हे म्हणायला पाहिजे नीतिशास्त्र जे म्हणतो किंवा आचारशास्त्र जे म्हणतो त्याप्रमाणे मी वर्तन करणार. इथं मी कोणाला मानलं? सायन्सला, इथिक्सला मानलं, सायन्सला मानलं. मी कुठल्या तरी व्यक्तीला नाही मानलं. म्हणून तुम्हाला दिसेल की कित्येक महाराज बुवा हे नंतर अनिसनी भांडाफोड केल्यानंतर लोकांना धक्का बसलेला आहे की नाही महाराज असं नव्हते हो आमचे, ते चांगलं शिकवायचे असं ते म्हणायचे. अगदी अलीकडचं उदाहरण आसाराम बापू त्यांनी पुस्तिका काढलेल्या आहेत आणि त्या पुस्तिका काढल्या. 15 वर्षापूर्वी आमच्याकडे तक्रार आली, आसाराम बापू नीती शिकवतो, कसं वागायचं हे शिकवतो, चांगलंच वागायला शिकवतो असं ते सांगायचंय. प्रत्यक्षात त्याच्या मठामध्ये आतमध्ये काय चालायचं ते आम्ही शोधून काढलं. त्याच्या तक्रारी झाल्या, केसेस झाल्या. शेवटी गव्हर्नमेंटला जाग आली, झडती घेतली आणि मग सापडलं. लक्षात घ्या, कुठल्या तरी व्यक्ती महात्म्य निर्माण करणं म्हणजे त्याला देव बनवणं आहे की नाही? हे नवीन देव झाले की नाही? उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर, त्याचंही मंदिर केलं ना तुम्ही. सचिन तेंडुलकरची पूजा केल्यानं तुम्ही क्रिकेट चांगले खेळणार आहात का? क्रिकेट शिकल्यानंतर चांगले खेळणार आहात? क्रिकेट शिकल्यानंतर तुम्ही चांगले खेळणार. त्याच्यासाठी सचिन तेंडुलकरच्या मंदिरात जाऊन बसायला पाहिजे का? मोटिवेशन हे तुमचं कोणाकडनं तुम्ही घ्यायचं? सायन्स कडून घ्यायचं का व्यक्तीकडून घ्यायचं? सायन्स का व्यक्ती? तुम्ही आदर्श तुम्ही जरूर माना, पण तुमच्याकडे सायन्स असताना तर तुम्ही व्यक्तीकडे का जाता? सायन्स आहे तुमच्याकडे, क्रिकेट खेळण्याचं एक सायन्स आहे, ते तुम्ही न स्वीकारता. आज तुम्ही मला सांगा युरोपमध्ये म्हणजे अगदी ऑस्ट्रेलिया म्हणा कुठेही म्हणा, ऑस्ट्रेलियात त्यांनी कुणी असं काय स्टीवन शॉला कुणी हे वॉला कुणी असं म्हटलेलं आहे का मंदिर बांधता म्हणून? त्यांनी त्यांचे जे हे आहेत कोण शिकवणारे लोक ते काय शिकवतात? ते स्पोर्ट्स सायकोलॉजी शिकवतात. तुमच्याकडे सायन्स आहे, स्पोर्ट्स सायकोलॉजी काय शिकवत नाही तुम्ही. तुम्ही स्पोर्ट्स सायकोलॉजी आहे मंदिरात जाऊन सायकोलॉजी शिकणार नाही. ते तुम्हाला परत 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 तुम्हाला पांगळं बनवतं, परावलंबित्व बनवतं. परावलंबित्व तुम्ही जरूर घ्या, तिथं आम्हाला काय म्हणणं नाही, तो तुमचा चॉईस आहे, तुम्ही जरूर घ्या. तुम्ही कुणीतरी एखाद्या महाराजामुळे आम्हाला मोटिवेट मिळते म्हणा, पण प्रत्येक वेळी समस्या आली की तुम्ही कुणाकडे तोंड करणार? महाराजांकडे. प्रत्येक वेळी काही ठेच जरी लागली तिकडे तोंड करणार. आता तसंच आहे, जरा जरी काय नाही की राम 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 सुरू होतात. कशासाठी? जे आहे त्याला मी तोंड देईन आणि मी त्याला व्यवस्थितरित्या माझ्या स्वभावात बदल घडवून मी त्याला तोंड देऊन पुढे जाईल. असं तुम्हाला का नाही वाटत? आत्मविश्वास हा तुम्ही दुसऱ्यांकडे ठेवणार आहात का स्वतःजवळ ठेवणार आहात हा निर्णय तुमचा आहे. त्याच्यात अंधश्रद्धा काही नाहीये, त्याच्यात सायकोलॉजी. आणि सायकोलॉजी अशी आहे की तो आत्मविश्वास तुम्हाला स्वतःजवळ जो ठेवतो तो निर्भय होतो. निर्भय, त्याला कशाची भीती वाटत नाही, कशाचीही भीती वाटत नाही. आणि जो आपला आत्मविश्वास दुसऱ्याच्या चरणी ठेवतो त्याला मात्र भीती वाटू शकते. कारण का? त्याला ज्या प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेम्सवर तो काम करत नाही. तो काय म्हणतो, मला त्यांच्याकडून मिळू दे मग मी हलतो. असेल हरी तर आणून देईल खटल्यावरी, अशी मानसिकता व्हायला लागते. ही मानसिकता मला बदलायची की नाही? तुकाराम महाराज म्हणाले, नवसे कन्या पुत्र होती तर का करावा लागे पती. छोट्याशा ह्याच्यात सांगितलं तुकारामांनी. ते अंधश्रद्धेचं निर्मूलच आहे एका अर्थाने. म्हणजे जर मला मूल होत नाही तर मला मूल का होत नाही याच्यासाठी मी प्रयत्न करत राहणं का मी महाराजाकडे जाणं? महाराजाकडे गेलं तर महाराज काय करतो? वाघमारे महाराज तुम्हाला माहिती असेल, पुण्याचा वडगाव मधला. रोज 2-2, 3-3 बायकांना भोगायचा तो भक्तीनींना. मूल होत नाही म्हणून आल्यानंतर निर्वस्त्र व्हायला सांगायचा, शेगावीच्या गजानन महाराज म्हणून सांगायचा आणि बलात्कार करायचा. सुतारबाई त्याच्याबरोबर काम करायची. काही करतो, कुठलंही करायला जातं.
तुम्ही परावलंबित्व ठेवलं तर तो माणूस तुम्हाला कसा वागवेल, तुम्हाला आज तुमच्या घरात तुमचे नातेवाईक कसे वागवेल याची शाश्वती नाही. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुमचा सगळा आत्मविश्वास तिथे नेऊन ठेवता, तो उद्या कसा वागेल याची गॅरंटी काय आहे तुम्हाला? आहे गॅरंटी? कुठल्या महाराजांची गॅरंटी देऊ शकता तुम्ही? कुठल्याही देऊ शकत नाही. म्हणून परावलंबित्व नाही. सायकोलॉजी तेच सांगते, सायकोलॉजी असं म्हणते तुमच्या स्वतःमध्ये आत्मविश्वास तुम्ही निर्माण करते. आमचा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये बाहेर पडणारी माणसं म्हणतात की अहो आम्हाला हे जर अगोदर माहिती असतं ना तर आम्ही हे असं सगळं करत बसलोच नसतो. हे आमच्याच हातात आहे, आमच्याच डोक्यात आहे, आम्हाला माहित नव्हतं. हे माहित नसतं त्या भक्तांना जेव्हा ते तिथे जातात तेव्हा. त्यांना माहितीच नसतं हे की हे आपल्याकडेच आहे, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या विचारांमध्ये आहे. आपले विचार दोष आहेत ते दुरुस्त करायला पाहिजे. आपले विचार दुरुस्त न करता आपले विचार कोणीतरी दुसऱ्यांनी येऊन दुरुस्त करावे असं कसं होऊ शकेल? मग दुरुस्त करणारे औषध आहेत ना, मग औषधं खात राहा आयुष्यभर, काही प्रॉब्लेम नाही. ते सुद्धा तोही उपाय आहे आपल्याकडे. आणि हे सगळे महाराज म्हणजे आम्हाला एक सुद्धा महाराज असं सापडला नाही की जो महाराज सायकोलॉजिकली व्यवस्थित तुम्हाला सांगतो. सायकोलॉजिकली, श्रद्धेने मी म्हणत नाही, सायकोलॉजिकली. श्रद्धेनं अनेक जण सांगतात, नीतीनं पण सांगतात. नीतीनं सांगणारे तर कितीतरी महाराज आहेत. नीतीनं सांगणारे एवढे महाराज आहेत की प्रत्येक जण ती नीती आहे म्हणून त्यांचे भक्त बनलेले आहेत. ते नीतीनं सांगतात म्हणून. पण ते पुन्हा तिथं परावलंबित्वच आहे. घरात एखादं कार्य निघालं की महाराजांकडे जायचं, सांगा मला वेळ द्या, चांगली सांगा वेळ, आणि आपण पुन्हा परावलंबी व्हायचं. आपण ठरवायचं ना काय करायचं काय नाही. ते असं सायकोलॉजिकली ते सांगत नाही. मग त्यांचे पेटारे भरतात आणि त्या मोठ्या मोठे देवस्थान होतात आणि मग ते सगळं सुरू होतं. पुढचं सगळं सुरू होतं. याला जबाबदार कोण? महाराज का आपण? आपली मानसिकता, आपली मेंटॅलिटी ही कारणीभूत आहे. महाराजांना नाव ठेवण्यात काय अर्थ आहे? काही अर्थ नाहीये. आज तुम्ही सुद्धा भगवी कपनी घालून बसलात. तुम्ही 2 वर्षात बघा प्रसिद्ध व्हाल. तुम्ही कोल्हापूर रोडला जाताना बघितलं त्या ठिकाणी कित्येकाने नुसती पहिल्यांदा झोपडी ठेवली होती, आता त्यांची मंदिरं झालेली आहेत. एक झेंडा लावला, झोपडी घातली, त्यांची आता मंदिरं झालेली आहेत. कितीतरी उदाहरणं आहेत अशी. तुम्ही पुण्याला जाताना नुसतं घाटामध्ये गेलात, पैसे टाकतात, काहीतरी कोणीतरी शेंदूर लावले, दगड ठेवलाय, त्याचं आता मोठं मंदिर बनलेलं आहे. 30 वर्षापूर्वी दगड होता फक्त, जाता येता आपले पैसे टाकायचे. श्रद्धाच आहे ना ती. माझी श्रद्धाच आहे ना. माती खाणं ही सुद्धा माझी श्रद्धाच आहे. पण मी श्रद्धेनं अशा पद्धतीनं किती काळ जगणार हा मुद्दा येतो. म्हणून अशा पद्धतीनं परावलंबित्व आलं तर मात्र मग जर ताण आला आणि तो ताण तो महाराज पण दूर करू शकला नाही, तिथं तो कमी पडला, तर ती व्यक्ती व्यसनाधीन होण्याची शक्यता ही 100% असते. 100%. कारण महाराज सुद्धा नाही, हे आपल्या दैवातच आहे असं तो म्हणाला. महाराज काय करणार? शेवटी दैवात आहे हा एक शॉर्टकट असतो. तो शॉर्टकट आपण घेतोच की दैवात आहे म्हणून. ही सायकोलॉजी आहे. म्हणजे सायकोलॉजी तुम्ही लक्षात घ्या. याच्यामध्ये असं काही वेगळं नाही मी सांगत. ही सायकोलॉजी सगळीकडेच असते. ही सायकोलॉजी आपण ठेवायची की नाही आपण ठरवायचं. तुम्ही श्रद्धा बाळगली तर तिथं अंधश्रद्धा निर्मूलन समिती काहीच करणार नाही. सायकोलॉजिकली तुम्ही वागणार नसाल तर तिथेही काही करणार नाही. पण तुम्ही सायकोलॉजिकली नाही वागला तर आम्ही डॉक्टर म्हणून तरी येणार तुमच्या दारात. तुम्हाला आमच्याकडे यावंच लागेल हो. त्यातनं सुटका नाही तुमची. डॉक्टर पण बोलतात की परीक्षेवरला सगळं आता देवाच्या. डॉक्टर कशाला, सायंटिस्ट सुद्धा म्हणतात. आता परवाचं यान शुभमुहूर्तावर सोडलं ना, सायंटिस्ट आहेत ते. सायंटिस्ट सुद्धा त्यांना, म्हणून मी मगाशी काय म्हटलं, तुमच्या विवेकाशी ती गोष्ट संबंधित आहे. तुम्ही विचार कसे करता. तुमचे विचार जर विवेकी असतील, विवेकी विचार असतील तर तुम्ही हे सगळं नाकारता. तुम्ही जर अविवेकी असाल, मग तुम्ही सायंटिस्ट असाल, तुम्ही डॉक्टर असाल, तर कोणी असाल. कित्येक डॉक्टर मुहूर्त काढून ऑपरेशनला उभे राहतात. आहेतच की, कोणी नाही म्हणत नाही. सगळेजण आहेत. कारण तो सुद्धा त्या समाजाचाच भाग आहे ना. तो सुद्धा सत्यनारायण घालतोच ना. त्याला कोणी सांगितलं? परंपरेनं सांगितलं, रूढीने सांगितलं. तो सुद्धा ते पुढेच नेतो ना. मी गेली जवळपास म्हणजे चळवळीमध्ये आल्यापासून कुठलीही शक्ती मी मानत नाही. मी वैयक्तिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा श्रद्धेला विरोध नाही, देवाधर्मास विरोध नाही, समितीचा.
वैयक्तिक पातळीवर मला विचारा तर मी स्वतः वैयक्तिक पातळीवर देव मानत नाही, शक्ती मानत नाही, काही मानत नाही. मी धर्मही मानतो, मी नीती मानतो, मी विवेक मानतो आणि मी माझ्यातली शक्ती चांगल्या कामासाठी वापरण्यासाठी मी निरोगी राहणं मानसिकदृष्ट्या हे मानतो. तेवढंच आहे माझं. तर नंबर जे असतात हा. लोकमाता तुला हा नंबर लकी, तुला हा नंबर, धोनीला 7 नंबर, तेंडुलकरला 10 नंबर. मध्ये आता कर्नाटकचे मुख्यमंत्री आता काल झाले येडियुरप्पांनी ती आकडा कॅन्सल केला. हा. असा काही खेळ काय असतोय का? नाही, हे सगळे जे आहे बडे लोक आहेत ते सुद्धा त्यांनी कंपल्सरी त्यांनी ठेवलं. धोनीने ठेवला 7 नंबर, तेंडुलकरनं 10 नंबर ठेवला, विराट कोहली 18 नंबर ठेवतो. मग असा काय नंबरचा खेळ असतो? असा कुठलाही नंबरचा खेळ नसतो. ते मानतात. ते मानतात म्हणून ते उदाहरणार्थ मुस्लिम धर्मामध्ये 786 हा लकी नंबर समजला जातो. हा. आणि कित्येक सर्वच मुस्लिम 786 चा पाठपुरावा करत असतात. असं काही लकी बिकी वगैरे काही नसतं. किंवा ज्योतिषशास्त्राप्रमाणे याला अंकशास्त्र म्हणतात, त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. कुठलेही म्हणजे कित्येक जण 13 या तारखेला, मी तर स्वतः 13 तारखेला करायचंच असं मी करतो. मी मगाशी सांगितलं मी अमावस्याला सगळं केलेलं आहे. कुठलाही वेळ असू दे, अंक कुठलाही असू दे, अशुभातले अशुभ वेळ काढून करायचं असं आम्ही ठरवतो. अंकाला कुठलाही आधार नाही. तिथं पुन्हा तोच मुद्दा येतो, तुम्ही परावलंबित्व असाल तर तुम्हाला शुभच वेळ लागणार, याच्या मागे तुम्ही लागणार. शुभच अंक लागणार, त्याच्या मागे तुम्ही लागणार. जर तुम्ही परावलंबित्व नसाल, कुठलाही आकडा मला चालेल, त्या तुम्ही त्याचे पूर्ण करू असं तुम्ही म्हणा. मला वाटतं सगळ्यांचे प्रश्न संपलेले आहेत, बरोबर ना? ठीक आहे. पाटील सरांनी आपल्याला म्हणजे डोळे उघडले, बरोबर का? अंधश्रद्धा आपल्या जवळजवळ सगळ्यांच्याच असतात. त्यांनी त्याचं बरंच आपल्याला क्लिअर केलंय आणि व्यसनमुक्तीवर पण खूप छान मार्गदर्शन केलं. त्यामुळे सरांचं आपण आभार मानतोय. इथे काही पुस्तकं आम्ही आणलेले आहेत, आकार फाउंडेशन आणि मानसिक आरोग्याशी संबंधित आणि शिवाय अंधश्रद्धा त्याबद्दल. तर ती पुस्तकं अशी आहेत, व्यक्तिमत्व दोष. अगदी 10 रुपयापासून पुस्तकं सुरुवात आहे. काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतात ज्याची उत्तर आपण शोधायचा प्रयत्न करतो नेहमी. तर प्रश्न तुमच्या मनात आणि उत्तर आमच्या डॉक्टरांची, अशा नावाचं एक पुस्तक आहे 10 रुपयाचं. देवदेवी अंगात येतात म्हणजे नेमकं काय? जर सायंटिफिक दृष्ट्या त्याचं विश्लेषण या पुस्तकामध्ये आहे. परत महात्मा गांधींचा खून का झाला त्याचं सविस्तर विश्लेषण याच्यामध्ये आहे. सत्य आणि समजुती हेही अंधश्रद्धेचं पुस्तक आहे. सायंटिफिक लेवलला त्याचं सत्यता काय असते आणि समजुती आपण काय घेऊन जगतो. शिवाय रंग बालमनाचे हे पुस्तक आहे, ती अशी का वागते, प्रेम म्हणजे काय आणि 26 जानेवारीचं महत्व, अशी काही पुस्तकं आहेत. तर ही पुस्तकं इथं ठेवली जातील. बघा पुस्तकं तुम्ही आणि तुमच्यापैकी कोणाला हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. मी फक्त आभार मानतो, तुम्ही सर्वांनी याच्यात उत्स्फूर्तपणे सहभाग झाला, आपली इंटरॅक्टिव्ह चर्चा झाली, त्याबद्दल मी अतिशय आभारी आहे तुमचा. ज्यांना कोणाला आणखीन काही प्रश्न असतील किंवा काही गायडन्स हवा असेल ते मला कधीही संपर्क साधू शकतात. पुन्हा एकदा मी SP ऑफिस आणि कार्यालयाचे आभार मानतो, मान्यवरांचे आभार मानतो आणि इथे मी थांबतो. टी ब्रेक आहे तुमचा सगळ्यांचा आणि त्यानंतर पुन्हा इथं घ्यायचं.